14/3/2026 आणि 16/3/2026 रोजी 2 चेन स्नॅचिंगचे गुन्हे अंबड पोलीस ठाणे येथे दाखल होते. दरम्यान यापूर्वी 2 आरोपी जे युनिटने ताब्यात घेतले होते ते जेलमध्ये होते. त्यानंतर तपास करत होते पीआय पडोळकर. त्या तपासामध्ये ह्या 2 आरोपींचा 2 आरोपींना निष्पन्न केलं. त्या आरोपींचा ताबा घेतला होता पोलीस स्टेशनने. आज ताबा घेतला होता त्यांचा काल आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे त्याचे 2 गुन्हे झालेले आहेत त्याच्याबाबत चौकशी केली. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात केलेला जो माल आहे तर तो रिकवर झालेला आहे. संपूर्ण 100% रिकव्हरी झालेली आहे. दोघं चेन स्नॅचिंगमध्ये महिला होत्या. शैलजा पवार हे रात्री 10:30 वाजता शतपावली करत असताना एक अनोळखी मोटरसायकल चालकाने त्यांच्या गळ्यातली चेन खेचून नेली होती 10 ग्रॅमची. आणि दुसऱ्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या घराच्या बाहेर उभ्या होत्या आणि अचानक मोटरसायकलवर आले आणि त्यांच्या गळ्यातली 3 ग्रॅमवरनं ती चेन खेचून नेली होती. त्यात आरोपी आशुतोष भादेकर आणि भूषण शिरसाट हे निष्पन्न झालेले आहेत. दोघांकडून गुन्ह्यातील पूर्ण गेलेला माल रिकव्हर करण्यात आलेला आहे. 2 लाखाचा माल आहे. एकूण 13 ग्रॅम आहे. यापूर्वी मोटरसायकल आम्ही सीज केलेली आहे. हे आरोपी आहे आता ज्यांना अटक झाली यांच्यावर आधी या देखील काही गुन्हे दाखल आहेत? हो, यांच्यावर यापूर्वी 4 गुन्हे आणि काही 1.5 वर्षापूर्वी 2 गुन्हे दाखल होते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. सध्या ते इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबडच्या कस्टडीमध्ये होते. सध्या ते जेलमध्ये बंद होते. एक 8 दिवसापूर्वीच त्यांना न्यायालयीन कस्टडी झाली होती आणि परंतु आम्ही बाकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तपास सुरू केला होता. त्या तपासात हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत.